ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन आणि वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 5. कर्मसन्यास योग. कर्त्याची कर्माविषयी बुद्धी कशी असावी. भाग 4. उभे आहेत 57 ते 63. मागच्या भागात आपण कर्मयोगी शारीरिक व मानसिक पातळीवर कर्मे कशी करतो ते पाहिले. आता ज्ञानदेव ऐंद्रिय पातळीवर होणाऱ्या कर्मांचे विश्लेषण करणार आहेत. आता जाहली या भ्रमहत जैसे पिशाच्याचे चित्त, मग इंद्रियांचे चेष्टित विकळू दिसे. आता ज्याप्रमाणे भूतांचा संचार झाल्यामुळे चित्त भ्रमाच्या स्वाधीन झाल्यावर मग संचार झालेल्या माणसाच्या इंद्रियांच्या क्रिया अमेळ दिसतात. स्वरूप तरी देखे आळविले ऐके, शब्दू बोले मुखे परी ज्ञान नाही. त्या स्वरूप तर दिसते, हाका मारलेले ऐकू येते, तो तोंडाने शब्दाचा उच्चारही करतो, परंतु हे सर्व केल्याची त्यास जाणीव नसते. हे असो काजे बिन जे जे काही कारण, ते केवळ कर्म जाण इंद्रियांचे. हे राहू दे, तो प्रयोजना वाचूनच जे काही करतो ते सर्व केवळ इंद्रियांचे कर्म आहे असे समज. मग सर्वत्र जे जाणते ते बुद्धीचे कर्म निरुते, ओळख अर्जुना ते म्हणे हरी. मग श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले, सर्व ठिकाणी जाणण्याचे जे काम आहे ते खरोखरच बुद्धीचे आहे असे ओळख. ते बुद्धी धुरे करुनी कर्म करीती चित्त देऊनी, परी ते नैष्कर्म्यापासून मुक्त दिसती. ते बुद्धीच्या प्रामुख्याने मनःपूर्वक कर्म करतात, पण ते कर्मयोगी नैष्कर्म्य स्थितीस प्राप्त झालेल्या पुरुषापेक्षाही मुक्त दिसतात. जे बुद्धीची ठाऊनी देही, तया अहंकाराची सेची नाही, म्हणून कर्मेची करिता पाही चोखाळले. कारण त्यांच्यामध्ये बुद्धीपासून देहापर्यंत कोठेही अहंकाराचे स्मरण नसते, म्हणून अशा कर्माचे आचरण करीत असताही ते शुद्धच असतात असे समज. अगा करीते न विण कर्म, तेची ते निष्कर्म, हे जाणती सबर्म गुरुगम्य जे. अर्जुना, कर्तेपणाचा अहंकार टाकून केलेले जे कर्म तेच निष्कर्म होय, ही गुरुकडून कळणारी मर्माची गोष्ट प्राप्त पुरुष समजतात. कर्मयोग्याकडून शारीरिक व मानसिक पातळीवर होणाऱ्या कर्मांचे वर्णन केल्यावर ज्ञानदेव ऐंद्रिय पातळीवर होणाऱ्या कर्मांचे स्पष्टीकरण करत आहेत. ज्यावेळी एखाद्या माणसाचे मन भ्रमिष्ट होते किंवा त्याला पिशाचाची बाधा होते, त्यावेळी इंद्रियांकडून होणारी कर्मे ही अव्यवस्थितपणे होत असतात. मनाला व बुद्धीला धरून ते केले जात नाही. त्याला समोर आलेल्या माणसाचे रूप दिसत असते, तो बोलतो, ते त्याला ऐकायलाही येते, तर तोंडाने शब्दांचा उच्चारही करतो, पण हे सर्व केल्याची त्याला जाणीव नसते. पुढे ऐंद्रिय कर्मांची त्यांनी सुटसुटीत व्याख्या केली आहे. प्रयोजना वाचून जे करणे ते इंद्रियांचं कर्म. नंतर त्यांनी बौद्धिक कर्मांचं स्पष्टीकरण केलं आहे. बौद्धिक कर्म म्हणजे जाणून केलेले कर्म. जाणणे हे बुद्धीचे काम आहे. कर्मयोगी बुद्धीच्या पातळीवर ज्ञान करून घेऊन बुद्धी पुरस्सर मन लावून कर्मे करतात, परंतु ते त्या कर्मांपासून नैष्कर्म्य स्थिती प्राप्त केलेल्या पुरुषापेक्षाही मुक्त असतात. त्याचे कारण एकच असतं, आणि ते म्हणजे जे बुद्धीची या ठाऊनी देही, तया अहंकाराची सेची नाही, म्हणून कर्म करिताही पाही चोखाळिले. त्यांच्यामध्ये बुद्धीपासून देहापर्यंत कोठेही अहंकाराचे स्मरणच नसते, म्हणून अशा कर्मांचे आचरण करत असताही ते शुद्धच असतात. ज्ञानदेव गीतार्थ सांगत असताना श्रीकृष्णांच्या मूळ अभिप्रायाच्या जवळ जातात. त्यामुळे गीतेचे हृदगत सांगणे हा त्यांच्या अनुभवाचा भाग बनतो व ते हृदगत वाचकांच्या मनावरही ठसते. योगी लोक केवळ देहाने, मनाने, बुद्धीने व इंद्रियांनी आत्मशुद्धीसाठी फलाशा सोडून कर्मे करतात, असा 11व्या श्लोकाचा भावार्थ होता. या श्लोकाच्या विवरणार्थ ज्ञानदेवाने 4 प्रतिमा वापरल्या आहेत. केवळ देहाने कर्म करणारा बालक, मनाने कर्म करणारा स्वप्नस्थ पुरुष आणि केवळ इंद्रियांनी कर्मे करणारा भ्रमिष्ठ मनुष्य, तर बौद्धिक कर्म करणारा नैष्कर्म्यावस्था प्राप्त झालेला मनुष्य. मूळ श्लोकात देह, मन, बुद्धी व इंद्रिये असा क्रम आहे, पण ज्ञानदेवानी तो बदलून देह, मन, इंद्रिये व बुद्धी
असा केला आहे. यातून लक्षात येतं की ज्ञानदेवांना यामध्ये साधकाचा प्रवास दिसतो. कर्मयोगी जेव्हा संगम त्यक्त्वा आत्मशुद्धये, संघाचा त्याग करून आत्मशुद्धीच्या प्रवासास आरंभ करतो, तेव्हा त्याची देहाकडून कर्मे होत असतात, पण ती बालकासारखी निरुद्देश होत असतात. त्याची मानसिक कर्मे स्वप्नस्थ मनुष्यासारखी असतात. स्वप्नात असणारा मनुष्य स्वप्नात सुखदुःखे भोगतो, पण त्याचा देह झोपेत असतो. त्यामुळे तो त्या सुखदुःखांकडे केवळ साक्षीभावाने पाहतो. इंद्रियांना त्या सुखदुःखांचा पत्ता सुद्धा नसतो. असे हे मानसिक कर्म कर्मयोग्याचे असतं. त्याचे ऐंद्रिय चलनवलन हे एखाद्या भूताने झपटलेल्या माणसासारखे असते. भूताने झपाटलेला मनुष्य पाहतो, बोलतो, ऐकतो, पण त्याला आपल्याला काय पाहिजे, आपण काय बोललो, काय ऐकले याची जाणीव नसते. असे त्याचे इंद्रिय कर्म काजेवीन म्हणजे उद्देशहीन असतं. बौद्धिक कर्मासाठी त्यांनी नैष्कर्म्यावस्था प्राप्त झालेल्या पुरुषाचंच उपमान वापरलेलं आहे. नैष्कर्म्यावस्था प्राप्त झालेला मनुष्य अहमभावातून मुक्त झालेला असतो. त्याच्यासारखी बुद्धी अहममुक्त करून ते कर्म करतात. एकूण कर्मयोगी साधकाने कायिक, मानसिक, ऐंद्रिय व बौद्धिक कर्मे कशी केली पाहिजेत त्याचा आराखडा ज्ञानदेवाने या 4 प्रतिमातून मांडलेला आहे. ज्ञानदेव नैष्कर्म्याची व्याख्या सांगतात की अगा करीते न वीण कर्म त्याची ते नैष्कर्म्य. कर्तेपणाचा अहंकार सोडून केलेले कर्म ते नैष्कर्म्य. कर्तेपणाचा अहंकार सोडून कर्म केले की त्याचे फळ कर्त्याला भोगावे लागत नाही. मूळ श्लोकात आत्मशुद्ध ये अशी चतुर्थी विभक्ती आहे. चतुर्थी विभक्ती हेत्वर्थक म्हणून उपयोगात आणली जाते. श्लोकाचा अर्थ असा होतो की कर्मयोगी आत्मशुद्धीसाठी निष्काम कर्म करतात. ज्ञानदेवाने टीकेत म्हटलं आहे की कर्म करिता पाही चोखाळले, ते कर्म करता करता शुद्ध झाले, निर्लिप्त झाले. त्याने कर्मामागील आत्मशुद्धीचा हेतूही उडवून लावलेला आहे. अशा प्रकारे कर्मयोगी साधकाचा प्रवास निर्हेतुक आहे. अशी ही निष्काम कर्मयोगाची गुरुकिल्ली आहे. पण ज्ञानदेव म्हणतात की ही गोष्ट गुरुगम्य आहे, गुरूंकडूनच ती कळणार आहे. या श्लोकाचा अर्थ आपल्याला सांगता आला म्हणून ज्ञानदेवांना कृतकृत्यता वाटलेली आहे. तो भाग आपण उद्या पाहू.